नमस्कार. माझ्या अंतरंगाच्या सर्व व्ह्यूअर्सना मनापासून धन्यवाद. आणि हे वरती झाड दिसते का, हे वरचं झाड आहे ना, हे लिंबाचं झाड आहे. या लिंबाच्या झाडाखाली बसून एका कडवट कहाणीचा गोड शेवट सांगणार आहे. आता गोड शेवट म्हणजे आपण असं म्हणतो की ज्याचा शेवट गोड त्याचा संपूर्ण इतिहास गोड. म्हणजे जे काही घटना घडल्या, ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोड असं आपण म्हणतो. तर आता मी जे काही सांगणार आहे ना ते असं आहे की कोल्हापूरला निघाले होते, एस टीत बसले. एस टीत बसल्यानंतर गर्दी होती बऱ्यापैकी आणि लहान मुलं घेऊन ज्या बायका एस टीत चढल्या होत्या. आता तुम्हाला माहितीच आहे की आपण एस टीतून प्रवास करतो, गर्दी असते तेव्हा कडेवरती बाळ घेतलेली आई किंवा जर एखादे गरोदर माता असेल तर त्यांचं हाल होतं. मग अशा गर्दीत ते बसल्यानंतर काय झालं, एक आजी होत्या ज्यांचं आणि कंडक्टरचं भांडण सुरू झालेलं होतं. आता भांडण कशावर लागलं ते काय आम्हाला माहिती नव्हतं. मग तिकीट काढत काढत कंडक्टर आमच्यापर्यंत आले. आमच्यापर्यंत आल्यानंतर मी म्हटलं अहो काय झालं, कंडक्टरना विचारलं काय झालं. तर तो काय म्हणाला, अहो ते लहान बाळ घेतलेल्या मावशी आहेत ना, त्यांना आजीना म्हटलं जरा सारखा आणि त्यांचं दुसरं जे मूल आहे ना 4 वर्षाचं त्याला बसायला जागा द्या. तर आजी म्हणाले कशा, नाही 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 मी नाही सरकणार, मी तर काय तरणी आहे का, मी खूप म्हातारीच आहे. तर कंडक्टर काय म्हणाला, असू द्या आजी सोडून द्या विषय, तुम्हाला दुसरीकडं त्यांना मी दुसरीकडे जागा करून देतो. नाही म्हटली, तू जागा करून द्याला आणि तू सांगायला एसटी काय तुझ्या बापाची आहे का म्हणे. आता असं म्हणाल्यानंतर कंडक्टरला कसं वाटलं, तर तो बिचारा काहीतरी बडबडला असेल, नादाला कुठं लागायचं म्हणून त्यानं विषय सोडला आणि पुढं आला. तो आमच्याशी काय तर बोलतोय म्हटल्यावर पुढच्या सीटवरून आजी उभा राहिली आणि सगळ्या एसटीत ऐकू जायला असं मोठ्यानं दंगा करायला लागली. म्हटली त्या बायकांना सेपरेट सीट असते, आंधळ्या पांगळ्या लोकांना सेपरेट सीट असते, तुम्हाला शाळा शिकवू नगस, मी जरी शिकलेली कमी असली तर मला लय ज्ञान आहे. कंडक्टर काय बोलणार सांगा, त्याची बिचाऱ्याची हिंमतच झाली नाही आजीचा अवतार बघून काय सांगण्याची. झालं मग थोड्या वेळानं ते कसं तरी त्यांचं भांडण मिटलेलं परत पेटलं होतं. आता परत पेटल्यानंतर ती आजी नुसती धुमसत होती एसटीत आणि तिचा प्रवास पण संपणारा नव्हता. ती शेवटच्या स्टॉपला उतरणार. शेवटी काय आजीला राहवलं नाही. पुढच्या सीटवर कंडक्टर जेव्हा तिकीट बुक करून येऊन बसला तेव्हा म्हटली, कोणी र तुला कंडक्टर केलाय. तर तू म्हटला काय झालं आजी, आता झालंय ना, मागापासून बडबडून घेतलंय तुम्ही आणि वरून आणि मला असं विचारताय कोणी र तुला कंडक्टर केला म्हणून. अहो आजी तुम्ही पण वयस्क आहेत, तशी त्यांची पण लहान लेकरं आहेत, त्यांचा पण आम्हाला विचार करायला लागतोय. जे आंधळी पांगळी लोक असतात त्यांना पण एसटीत बसवावं लागतं. तुम्ही कशाला वाद घालताय, तुम्हाला नुसती जागा मागितली बसायला तर तुम्ही किती बडबडताय. आता काही बडबडू नका, माझं डोकं दुखायला. आजी म्हटली होय दुखू दे तुझं डोकं दुखलं तर. आणि शेवटचा तिनं असा डायलॉग मारला ते ऐकून एसटीतली लोक खदा हसायला लागली. आजी म्हटली कावळा केला कारभारी आणि सगळ्या गावाची घाण आणून ठेवली दरबारी. काय करायचं, असे एक एक इसम गाठ पडतात, आवलिया गाठ पडतात, तेव्हा काय न बोलेलं बरं.